नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 30 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला किचन एप्रॉन बांधण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याची गाठ मागे असते, त्यामुळे तिला ते बांधता येत नसतं. आणि एजे ते बघतो आणि मग एजे तिला ती गाठ बांधण्यामध्ये मदत करतो. त्यामुळे लीला खुश होते. एजे लीलाला खीर कशी बनवायची ते शिकवत असतो आणि लीला मध्येच एजेला बघत असते. तेव्हा एजे सुद्धा तिच्याकडे बघतो, मग लीला खाली बघून हसते. खीर बनवत असताना लीला मध्येच काहीतरी काम करण्यामध्ये बिझी होते आणि एजे सुद्धा फोनमध्ये लक्ष असतं एजेचं. तर अचानक त्यांच्या दोघांच्याही लक्षात येतं की गॅसवर जे ठेवलंय ते करपायला आलेलं आहे. तर दोघंही एकत्रच गॅसवरचा पॅन पकडतात आणि मग दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघायला लागतात. खीर बनवताना लीलाचा हात भासतो आणि मग एजे लीलाचा हात पकडतो आणि त्याच्यावर फुंकर मारतो. खीर जशी तयार होते तशी एजे तो टेस्ट करतो आणि मग सांगतो लीलाला की परफेक्ट. त्यानंतर लीला एजेला टाळी वाजवायला जाते, तर एजे हात मिळवायला जातो. मग एजे टाळी वाजवायला जातो, तर लीला हात मिळवायला जाते आणि मग शेवटी दोघंही हात मिळवतात आणि म्हणतात गुड जॉब. तेवढ्यात तिथे आजी येतात आणि आजी म्हणतात, अरे बापरे, केवढा घमघमाट सुटलाय आज. त्यावर लीला म्हणते, मग आजी, एजेनी मला आज त्यांची सिक्रेट रेसिपी शिकवलेली आहे. एजे म्हणतो की मी फ्रेश होऊन येतो. एजे गेल्यानंतर लीला आजींना म्हणते, आजी, तुमच्या लेकाच्या हातात जादू आहे. त्यावर आजी म्हणतात, ओह, मला नव्हतं माहिती. तर लीला हसायला लागते. नंतर आजी म्हणतात की आधी नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग तुमच्या देवाला. इथे मोहित्यांच्या घरामध्ये कालिंदी चिडलेली असते आणि कालिंदी मोहित्यांना सांगत असते की तुम्ही कशाला हातपाय गाळून बसलेल्या आहेत. ती दुर्गा अशीच काहीतरी बोलत असते. आपण तिचं बोलणं मनावर घ्यायचं नाही, इथून ऐकायचं आणि तिथून सोडून द्यायचं. त्यावर मोहिते कालिंदीला म्हणतात, कालिंदी, तुला तुझंच कळतंय का तू काय बोलतेस? ती दुर्गा आपल्याच घरी येऊन आपली लायकी काढून गेली आणि त्या घरात आपली मुलगी द्यायची? कालिंदी त्यावर म्हणते, हो, मला तरीही त्याच घरी आपल्या रेवतीचं लग्न लावून द्यायचं आहे. त्यावर मोहिते कालिंदीला म्हणतात, जर माझ्या मुलीला त्या घरामध्ये सुनेचा मान मिळणार नसेल ना, तर मी रेवतीचं लग्न लावून देणार नाही. त्यावर कालिंदी म्हणते, उगाच वाटेल ते बोलू नका. मान कसा मिळणार नाही तिला, मी शिकवीन मान कसा मिळवून घ्यायचा ते. मोहिते, तुम्हाला समजत नाहीये का? आपल्यासारख्या सामान्य घरातल्या मुलीला जेव्हा श्रीमंत घरामध्ये सून म्हणून जायचं असतं ना, तेव्हा आपल्याला असा अपमान सहन करावाच लागतो. रेवती हे सगळं ऐकते आणि दुःखी होऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. इथे लीला अंतराताईंच्या समोर खिरीचा वाटी घेऊन येते आणि म्हणते, अंतराताई, आज मला पहिल्यांदा एजेनी त्यांची खीर शिकवली. आधी ते नाही नाहीच म्हणत होते, पण आता मला वाटतंय की हळूहळू एजेंचा माझ्यावरचा विश्वास वाढलेला आहे. एवढ्यात एजे ते बघतो आणि चिडतो आणि लीलाच्या समोर येतो आणि म्हणतो, लीला, काय झालंय तुला? तू ही खीर अंतराच्या फोटोसमोर का ठेवलीस? त्यावर लीला म्हणते, का म्हणजे काय एजे? आपण पहिल्यांदाच काहीतरी एकत्र येऊन बनवला आहे. मग तो आनंद अंतराताईंबरोबर शेअर करायला नको का? आपल्या प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार आहेत अंतराताई, आणि त्या जशा तुमच्या जवळच्या आहेत ना, तशा त्या माझ्या सुद्धा मैत्रिणीसारख्याच आहेत. म्हणून दिली मी खीर, असे म्हणून लीला तिथून निघून जाते. ती गेल्यानंतर एजे अंतराच्या फोटोशी बोलतो आणि सांगतो, कशाने बनलंय हिचं मन अंतरा. दरवेळी मी तिला हर्ट करतो, पण तिला काही फरक पडत नाही. लक्ष्मी दुर्गाला म्हणते की वहिनी, मला समजतच नाहीये लीलाने एजेवर काय जादू केलेली आहे. त्यावर दुर्गा म्हणते, तिला काहीही करू दे, तिला जितकं सेलिब्रेट करायचंय तेवढं करू दे, खीर करू दे, पण तिचा एक पराभव मी आधीच निश्चित करून आलेली आहे.
इथे रेवती यशला कॉल करते आणि सांगते की यश, मला असं वाटतंय की आपण आपलं नातं इथेच थांबवूया. त्यावर यश रेवतीला म्हणतो, तू असं काय बोलतेस? त्यावर रेवती म्हणते की हो, मी तुझं प्रेम डिझर्वच करत नाही. तू का आलास माझ्या आयुष्यामध्ये? छोटी का होईना, पण मला माझी स्वप्न होती. पण तू आलास आणि सगळंच बदललं. मला नाही आवडत की माझ्या ताईला कोणी बोललेलं. आत्ता कुठे तिचा संसार मार्गी लागतोय. आत्ता कुठे तिचं आणि एजेंटचं आयुष्य सुंदर होतंय. पण माझ्यामुळे तिला त्रास होतो. त्यावर यश रेवतीला सांगतो, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर रेवती म्हणते, नाही यश, माझा काही गैरसमज होत नाहीये. माझे आत्ताच डोळे उघडले आहेत. मला आता खात्री पटलेली आहे की आपल्या नात्याला काहीही भविष्य असू शकत नाही. तू विसर मला प्लीज, असे म्हणून रेवती फोन ठेवून देते आणि रडायला लागते. इथे एजे आणि लीला त्यांच्या बेडरूममध्ये खीर खात असतात. तर लीला एजेना म्हणते, एजे, मला असं वाटतं तुमच्या हातात खूप मोठी जादू आहे. म्हणतात ना, ते तुमच्यावर अन्नपूर्णेचा पूर्ण आशीर्वाद आहे. त्यावर एजे लीलाला म्हणतो, खीर तू बनवलीस लीला. तर लीला म्हणते, पण तुम्ही शिकवलं म्हणून बनवली. नाहीतर मी आणि इतकी छान खीर अशक्य. त्यावर एजे लीलाला म्हणतो, लीला, तू प्रयत्न केलास तर तुला सगळं जमेल. स्टॉप अंडर एस्टिमेटिंग युअरसेल्फ. त्यावर लीला म्हणते, ते लहानपणापासून मी इतके गोंधळ घातलेत. तर एजे म्हणतो, लहान आहेस का आता? विसर सगळं. त्यावर लीला एजेना म्हणते, खरं सांगू एजे, असं लहान होऊन जगण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. कसलंच टेन्शन नाही, काही किंतु नाही, काही परंतु नाही. मस्त एन्जॉय करायचं. लीला एजेना म्हणते, एजे, आपण एक गेम खेळूया? एजे नेहमीप्रमाणेच म्हणतो, नो वे. त्यावर लीला म्हणते, एजे, तुम्ही कधी नॉर्मल माणसासारखे वागूच शकत नाही का? तर एजे सांगतो, मग खेळ खेळला म्हणजेच आपण नॉर्मल आहे असं असतं का? एजे त्याची खीर संपवतो आणि म्हणतो, नो लीला, मला कोणताही खेळ खेळायचा नाहीये. त्यावर लीला एजेना म्हणते, एजे, काय ना, आपण कोणतंही लहान होऊन जेव्हा आपण एखादा गेम खेळतो ना, तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्यासाठी प्लीज गेम खेळा ना, प्लीज. त्यावर एजे लीलाला सांगतो, नो लीला, आय एम नॉट इंटरेस्टेड. तर लीला एजेना म्हणते, एजे प्लीज थांबा ना, आपण खेळूया ना एक गेम, आपण सेलिब्रेट करूया ना. त्यावर एजे लीलाला सांगतो, ओके फाईन, बट नो बालिश गेम्स. त्यावर लीला म्हणते, बालिश नाहीये, मोठ्या माणसांचाच गेम आहे, एकदम सोप्पा आहे. मी कुठलाही एक रॅन्डम शब्द बोलणार आणि मग तुमच्या मनात जी गोष्ट पहिली येते ना ती पटकन बोलायची. त्यावर एजे म्हणतो, असा कसलाही बालिश गेम खेळायला मला आवडत नाही. लीला एजेंचा हात पकडते आणि सांगते की तुम्हाला ना कधीच कोणतीही मजा करायची नसते. प्लीज ना, प्लीज ना. एजे सारखा नो नो असं म्हणत असतो. तर लीला म्हणत असते येस. एजे चिडतो आणि म्हणतो, लीला. लीला म्हणते, एजे. एजे शॉक होऊन तिच्याकडे बघतो आणि मग लीला म्हणते, प्लीज खेळा ना. मला माहिती तुम्हाला का खेळायचं नाहीये, कारण तुमच्या मनातलं मला कळेल ना, म्हणून तुम्ही खेळत नाहीये. त्यावर एजे म्हणतो, असं काही नाहीये. त्यानंतर एजे म्हणतो, फाईन, चल खेळूया. आणि एजे लीला बरोबर गेम खेळायला बसतो. लीला म्हणते, पहिला शब्द पॅशन. एजे म्हणतो, कुकिंग. लीला म्हणते, बेस्ट फ्रेंड. एजे म्हणतो, टायगर. लीला म्हणते, बिझनेस. एजे म्हणतो, सक्सेस. लीला म्हणते, फादर. एजे म्हणतो, मदर. त्यानंतर लीला म्हणते, प्रेम. तर एजे काहीच बोलत नाही. एजे थोडासा अपसेट होतो. तर लीला म्हणते, एजे काय झालं? त्यावर एजे म्हणतो, खूप उशीर झालाय, झोपूया आता. त्यावर लीला एजेना म्हणते, एजे, मला वाटलं मी प्रेम म्हटल्यावर तुम्ही अंतराताईंचं नाव घ्याल. आणि लीला एजेना सॉरी बोलते आणि खिरीची भांडी घेऊन रूममधून निघून जाते. एजे मनात म्हणतो, हे असं कसं झालं? मी अंतराचं नाव कसं नाही घेतलं? दुसरा दिवस उजाडतो.
एजे ऑफिसला जायला निघालेला असतो. एवढ्यात त्याला मोबाईलवर रेवतीचे भरपूर मिस कॉल्स दिसतात. तो रेवतीला कॉल करतो पण ते फोन लागत नाही. एवढ्यात विश्वरूप एजेंसाठी कॉफी घेऊन येतो. तर एजे विश्वरूपला म्हणतो, तू का आणलीस कॉफी? लीला कुठे आहे? त्यावर विश्वरूप एजेला म्हणतो, हे असं असतं, लग्नानंतर एकदा बायकोच्या हातच्या कॉफीची सवय झाली ना की दुसऱ्या कोणी कॉफी आणलेली नकोशी असते. एजे पुन्हा विश्वरूपला विचारतो, लीला कुठे आहे? त्यावर विश्वरूप सांगतो, मला नाही माहिती सर. ज्या वेळेला मी इथे आलो ना त्यावेळेला लीला वहिनी घाईघाईत बाहेर गेल्या. एजे शॉक होतो आणि म्हणतो, घाईघाईत? आणि एजे लगेच लीलाला कॉल करतो. लीला ऑटोमध्ये असते. एजे लीलाला विचारतो, लीला तू कुठे आहेस? तर लीला म्हणते, अहो मी रस्त्यात आहे, मी माझ्या घरी चालली आहे. एजे लीलाला सांगतो, रेवतीचे मिस कॉल्स आले होते, इज एव्हरीथिंग ओके? त्यावर लीला म्हणते, नाही तिचा मला सुद्धा कॉल आला होता, काही नाही बेकरीशी रिलेटेड बोलायचं असेल. एजे लीलाला म्हणतो, आर यू शुअर? तर लीला म्हणते, हो काहीच नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, दुसरं काही असेल तर मी तुम्हाला कॉल करेन. असे म्हणून लीला फोन ठेवून देते. लीला मनामध्ये म्हणत असते, एजे तुम्हाला कसं सांगू, पण रेवतीचा आवाज फोनवर जरा अस्वस्थच वाटत होता. असं वाटतं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण कसं बोलू हेच तिला कळत नाहीये. इथे एजे मनात म्हणत असतो, आय डोंट थिंक सो, सगळं नॉर्मल आहे, नाहीतर लीला अशी न सांगता घाईघाईत गेली नसती. विश्वरूप एजेची ही चलबिचल बघतो आणि म्हणतो, सर एवढा विचार करण्यापेक्षा लीला वहिनींचं माहेर इतक्या जवळच आहे, तुम्ही कधीही जाऊ शकता तिथे. तर एजे विश्वरूपकडे बघून चिडतो. तर विश्वरूप म्हणतो, सॉरी मला असं वाटलं तुम्हाला लीला वहिनींची काळजी आहे म्हणून मी बोललो. एजे विश्वरूपला विचारतो, आज ऑफिसमध्ये किती मीटिंग्स आहेत? तर विश्वरूप सांगतो, आज 4 मीटिंग्स आहेत, मी त्याच्याशी रिलेटेड सगळे तुम्हाला मेसेजेस केलेले आहेत. आणि एजे विश्वरूपला म्हणतो, माझी बॅग कुठे आहे? तर विश्वरूप एक बॅग घेतो आणि एजेंचं सामान त्याच्यात भरतो. तर एजे विश्वरूपवर चिडतो आणि म्हणतो, काय झालंय तुला? अशी कोण बॅग भरतं? तर विश्वरूप म्हणतो की हा दररोज लीला वहिनी बॅग भरतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला लीला वहिनींच्या बॅग भरण्याची सवय झालेली आहे. तर एजे अजून चिडतो आणि म्हणतो, आउट आउट नाव. इथे लीला मोहित्यांच्या घरी येते आणि रेवतीला विचारते की काय झालंय. रेवती सुरुवातीला तिला काही सांगत नाही, पण शेवटी रेवतीचा बांध तुटतो आणि रेवती रडायला लागते. तर लीला तिला विचारते, अगं काय झालंय, तू रडतीयस? आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.